नमस्कार, आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत. याचं नाव आहे कोवापूरकर वायटी चॅनल. वाट नवी सुरुवात नवी या अंतर्गत मोकळा संवाद हे सदर आपल्या परिसरातील नामांकित व्यक्तीचे मुलाखत घेऊन आपण त्यांचा संघर्ष, त्यांची केलेली वाटचाल आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याच अनुषंगाने आज आपल्या सोबत आहेत जोगेश्वरी परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, ज्यांच्यामुळे या जोगेश्वरीत एक आदर्शवत अशी मुवमेंट उभी राहिली. ते आमचे मित्र, आमचे जवळचे विलास गायकवाड साहेब, तसेच तरुणांना भारतीय बौद्ध महासभेकडे आकर्षित करणारे गंगापूर तालुक्याचे तालुका संस्कार सचिव साहेबराव गायकवाड. दोघांचंही माझ्या कार्यक्रमात स्वागत आहे सर. जय भीम. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी मी आपणास विचारू इच्छितो की ही जी काही मुलाखत आहे तुम्हाला कशी वाटते? चॅनल विषयी म्हणजे प्रभाव पडतो आणि प्रत्येकाला म्हणजे आपल्या दलित बांधवामध्ये याचा एक प्रसार होईल आणि जागृती होईल, यासाठी याची आवश्यकता आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक आपण घराघरामध्ये चॅनल पोहोचेल अशी मी अपेक्षा करतोय. गायकवाड साहेब काय सांगा? दोघांचं पण नाव गायकवाड साहेब आहे आणि दोघंही एकाच तालुक्यातले असल्यामुळे जोगेश्वरीमध्ये गायकवाड व्यक्तींचा वेळ सापडलेला आहे असं आपण समजून म्हणू. आणि त्यांचं मिळखाने चांगले व्यक्ती या जोगेश्वरीला लाभलेले. गायकवाड हे बाबासाहेबांच्या मुवमेंटमध्ये गायकवाड या नावाला खूप महत्व आणि ऐतिहासिक असं महत्व आहे. कारण नाशिकचा जर तुम्ही काळारामचा संघर्ष बघितला, काळाराम मंदिराचा संघर्ष बघितला असेल तर दादासाहेब गायकवाड यांनी त्या संघर्षाचं नेतृत्व केलेलं आहे. त्याचेच अनुषंगाने गायकवाड म्हणजे एक आणि अजून एक महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शैक्षणिक पाया जो उभा केला ते आपले सयाजीराव गायकवाड महाराज यांचंही या मुवमेंटसाठी खूप महत्व आहे. आणि गायकवाड साहेबांचं म्हणजे गायकवाड नावाचंच एक वलय महाराष्ट्राला पडलेलं आहे. तर दोघांचं नाव गायकवाड असल्यामुळे दोघांचंही आपल्याला ऐतिहासिक महत्व या ठिकाणी समजून घ्यायला आवडेल. कोवापूरकर प्रेझेंट मोकळा संवाद को प्रेझेंटेड बाय गायत्री फुटवेअर, वाळूज मेन रोड, तसेच ॲस्टर मल्टी सर्व्हिसेस बजाजनगर. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे असे दोन या ठिकाणी बालका आहे त्यांचा या युट्यूब चॅनल तर्फे त्यांना दोघांनाही कोवापूरकर वायटी चॅनल तर्फे दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्याप्रमाणे रोहित परदेशी याचा 14वा वाढदिवस आज आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित आणि माझ्या कोवापूरकर वायटी चॅनल तर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच दुसरी जी आहे रोहिणी नवरे नंदनवन कॉलनी, हिचा 13वा वाढदिवस आहे चॅनल तर्फे आणि प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित दोघा बालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. विलास गायकवाड साहेब, आपण आपलं जे बालपण आहे, बालपणाविषयी आपल्याला 2 शब्द जाणून घ्यायला आवडेल. काय सांगा आपल्याला बालपणाविषयी? बालपण म्हणजे माझा इथं जवळच असलेलं 15 किलोमीटर डोमेगाव म्हणून गाव आहे, गंगापूर तालुक्यामध्येच. या गावी माझा म्हणजे एक पहिल्या वर्गामध्ये प्रवेश झाला. त्यानंतर कालांतराने आमचे वडील ऊस तोडणी असल्यामुळं गावात काही मला म्हणजे थांबण्यासाठी कोणी घरी नसल्यामुळं आमच्या मामाकडे नरसापूर या गावी मला 2ऱ्या वर्गापासून पदार्पण करावं लागलं. नरसापूर या गावामध्ये 2ऱ्या वर्गापासून तर 4थ्या वर्गापर्यंत माझं शिक्षण हे नरसापूर गावी झालं. गंगापूर तालुक्यामध्येच नरसापूर आहे आणि डिग्री येथे आमचा म्हणजे 4थीची बोर्ड परीक्षा होते. त्यानंतर 4थ्या वर्गात पास झाल्यानंतर आमच्या डोमे गावामध्ये 7वी पर्यंत शाळा सुरू झाली. त्यामुळं नंतर आमची आजी घरी थांबवली आमच्या वडिलांनी आणि मला त्या शाळेत टाकलं. आणि सांगायचं म्हणजे एक खूप एक कुतूहलजनक घटना आहे. त्या शाळेत ज्या वेळेला मी 5व्या वर्गामध्ये डोमेगावला ऍडमिशन घेतलं तर अक्षरशः आम्ही 3च विद्यार्थी होतो. आणि 3 विद्यार्थी असल्यानंतर मी स्वतः विलास गायकवाड, त्यानंतर एक आमचीच म्हणजे चुलत बहीणच होती शशिकला चांदू गायकवाड आणि तिच्या बहिणीचा मुलगा ज्ञानेश्वर पारखे, असे आम्ही 3 विद्यार्थी असायचो. परंतु त्यानंतर एक खेड्यागावातली शाळा असल्यामुळं 2-2, 3-3 वर्ग एकत्र राहायचे. आणि आमच्या गावी 7वी पर्यंत 3 शिक्षक होते. आमच्या शिक्षकाकडे
2 वर्ग असायचे. आमचा 5वीचा वर्ग आणि 2रीचा वर्ग. आणि अक्षरशः घटना अशी घडायची की ते मावशी आणि तो मुलगा ज्ञानेश्वर हे दोघं त्यांच्याकडे माळा होता, शेतात जायचे आणि मी एकटाच विद्यार्थी 5वी वर्गात तिथे असायचो. आणि मला खूप खुशी वाटायची कारण तुम्ही सगळं सांभाळायचं. आणि खेडेगावात एक शिक्षक लोकांचा संवाद खूप असतो. घटना अशी घडायची, शिक्षकांनी मला सांगितलं की तू बघून घे वर्ग. मला शिक्षकच वाटायचं मी स्वतःला 5व्या वर्गात असताना, कारण ते बालपण वेगळंच असतं. त्यावेळी मला खूप खुशी वाटायची. शिक्षणाचं काय इतकं म्हणजे अभ्यास काय हे काय 5व्या वर्गात एकदम होणार स्वभाव असायचा. त्या काळी खूप मला म्हणजे मजा वाटायची सांगायचं म्हणजे. असं करत करत मी कसं म्हणजे 5वी पास झालो. आणि अक्षरशः आमचा मित्र ज्ञानेश्वर त्याला बी पुढच्या वर्गात टाकलं. आणि कालांतराने शाळेची काही एक अशी विशेष आठवण काही सांगता येईल अशी? शाळेची हीच आठवण म्हणजे त्यावेळेला मग त्यांनी म्हणजे ज्यावेळेला तो ज्ञानेश्वर त्यांच्या गावी गेला, ती मुलगी नापास झाल्यामुळे शाळेत आली नाही. राहिलो मी 6व्या वर्गात एकटा विद्यार्थी. एकटा विद्यार्थी राहिल्यामुळे मग बाजूलाच आंबेळ म्हणून गाव आहे, तिथं 10वी पर्यंत शाळा होती. आता त्या 10वी पर्यंत शाळेच्या माध्यमातून मी 6व्या वर्गामध्ये ऍडमिशन आंबेळ गावी घेतलं. आणि घटना अशी, आंबेळ गावी ज्या जिल्हा परिषद शाळा होती, केंद्रीय शाळा, तिथं बाहेरच्या खेड्यागावातून 8वी मध्ये विद्यार्थी यायचे. परंतु मीच एक विद्यार्थी असा होतो की 6व्या वर्गात तिथं माझं ऍडमिशन झालं. त्याच्यानंतर म्हणजे थोडी खूप मोठी शाळा वाटायची गावाच्या शाळेपेक्षा. खूप खुशी वाटली तिथे गेल्यानंतर. परंतु माझा एक प्रसंग तुम्ही जे सांगितलंय शाळेबद्दल, तर त्या ज्या वेळेला मी 8व्या वर्गात पदार्पण केलं, 8व्या वर्गात गेल्यानंतर मी नाही त्या वर्गात तिथं म्हणजे 60 मुलं होते. परंतु तिथं विशेष घटना घडायची कशी की गावातले मी 6व्या वर्गात गेल्यामुळं ज्या आंबेड गावातल्या मुलामध्ये माझा वर्ग गट क्रमांक असायचा. आणि कालांतरानं 8वी मध्ये बाहेर खेड्यागावची मुले आली, त्यांना पण वर्गात टाकलं. आता तिथं विशेष कबड्डी खेळायची नाही असायची. तर त्यात घटना घडायची खेळण्यासाठी अ विरुद्ध ब गट असायचा. आता नेमकं माझी घटना अशी व्हायची, अ गटातले विद्यार्थी मला सांगायचे तू खेड्यावरचा आहे बाजू सर. आता खेड्यावरच्या मुलात गेलो, अरे तू अ गटातला आहे. मग आपलं मी बाजूला बसायचो, कारण आपला काही पहिल्यापासून म्हणजे काही चिडचिड स्वभाव नव्हता. नाही तर नाही बसलो. कालांतर आमचे कुलकर्णी सर नावाचे टीचर होते, त्यांनी सांगितलं बाबा रे नदीमध्ये जाऊन रेती घेऊन एक ग्राउंडवर टाकायला. आता घटना खरी म्हणजे त्यावेळेची नदीमध्ये डेड बॉडी जाळायची आणि मला खूप भीती वाटायची नदी जायची. परंतु ती विशेष घटना अशी घडली की सरांनी सांगितलं तू नदीतून रेती घेऊन ये बकेट ना या ग्राउंड टाकून. सांगितलं सर मी नदीमध्ये जाणार नाही, रेती आणणार नाही. का? अहो सर मी अ गटामधल्या ग्रुपकडे गेलो, ते सांगते तू खेड्यावरून आलेला आहे. मग गटातल्या ग्रुप मध्ये गेलो, ते सांगतात तू अ गटातला आहे. मला कोणी खेळून देत नाही, ग्राउंडवर रेती टाकत नाही. आणि त्या दिवसापासून माझी थोडी खेळण्यामध्ये मदत झाली मला. संघर्ष सुरू झाला. मी शेंगा काढल्याने मी टरफल उचलणार नाही ही पद्धत त्या माध्यमातून. त्यानंतर असं करत करत समजा म्हणजे 8वीच्या वर्गापासून आपली थोडी प्रगती, कॅन्सरची सुरुवात तिथून सुरू झाली संघर्ष करायची शाळेपासूनच. बरोबर. त्यानंतर आमच्या तार नावाचे गायकवाड गुरुजी आले. आता काहीतरी एक माणसाचा बदल व्हायचा असतो कुठेही, ते संघर्ष सुरू व्हायचा असतो. आणि त्या गायकवाड सरांनी माझ्यावर म्हणजे थोडस दडपण आणलं, कारण थोडीशी बाजूच्या मुलांनी काहीतरी खोडसाळपणा किंवा आरडाओरडा केला आणि प्रसंग माझ्यावर आला. त्यांना पण आता ती सुरुवात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी काही हे केलं नाही, मी मान्य करणार नाही, खरं जे आहे ते आहे. असं करत करत आणि माझ्या प्रत्येक गोष्टीला ज्या व्यक्ती सोबत प्रेम बनलं त्या व्यक्ती सोबत अगोदर संघर्षित झाला. मग वादच आहे, पुढे चालून मग त्या सरांची माझी मैत्री झाली आणि एक आविष्कार मासिक त्यांनी काढलं. तर कालांतरानं काहीतरी विद्यार्थ्यांमध्ये कुठली तरी एक माध्यम असतं, तर ती एक माझं स्मरणीय घटना म्हणून एक मी
ती एक पक्षावर एक थोडीशा 2-3 ओळीचा एक संवाद लिहिला आणि त्यानंतर त्या आविष्कार मासिकामध्ये त्या गुरुजींनी काय त्याच्यावर मला काही मार्क द्यायचे काय ते दिले, परंतु मला त्यांनी त्याचं संपादकच बनवलं. क्या बात. त्यामुळे. संपादक विलास गायकवाड हा, हे महत्त्वाचा मुद्दा इयत्ता आहे. 8व्या वर्गात. अच्छा. आणि तिथून थोडस चालना मिळत गेली. त्याच्यात एखादा लिहिलेलं काही आठवतं आता सध्या? नाही, आता बरेचसे दिवस आता कसं मी शिविल कामगार असल्यामुळं शैक्षणिक पात्रतेत त्याच्यात पुढची एक घटना आहे, त्यामुळे मी थोडं शिक्षणावर थोडा पूर्ण विराम दिला पुढच्या काळात, कारण 12वीच्या काळात. मग त्याच्यानंतर का पुढे सरकत गेल्यानंतर 10व्या वर्गाचीच घटना. 10व्या वर्गामध्ये अक्षरशः आमचे वडील तोडणी मुकदम असल्यामुळं त्यांचं काही एवढं शिक्षणावर हे नव्हतं आणि मी खेड्यावरून एकच म्हणजे अ गटामध्ये खेड्यावरचा एकच विद्यार्थी आणि थोडस पहिल्यापासून संघर्ष तेच असायचा. 10वीला पण संघर्ष सुरू होता, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये आपली म्हणजे चिकाटी आणि संयम राहायचा आणि कुठेही कोणाकडे जास्त चिडचिड नाही, परंतु एवढं मात्र हे मी केलं नाही हे मान्य करणार नाही हे असायचं. आपल्या बालपणाबद्दल काय सांगते? माझं बालपण गंगापूर तालुक्यामध्ये बालपण तिथे झालं, परंतु आमची परिस्थिती खूप हालाकीची होती त्या काळात. म्हणजे सांगायचं एवढी परिस्थिती बिकट होती. आमच्या आईने आम्हाला बालपणात मामाचे आमचं गंगापूर तालुक्यात तर माझे मोठे बंधू म्हणजे दूध समजा ते बालपण पूर्ण मामाच्या गावात गेलं. साधारण समजा दोघांचंही बालपण आणि मला वाटतं बरेच त्या काळात असंच होतं की बरेच जणांचं बालपण हे मामाकडेच असायचं, कारण स्वतःचं बालपण सुद्धा मामाकडेच गेलेलं आहे. मामा त्यावेळेस ते चांगले किंवा चांगले असायचे किंवा मामी पण चांगले असायच्या. आजकालच्या मुलांना तसं तो संबंध येत नाही की मामाच्या गावाकडे जायचा किंवा काही इतर कारण असू शकतात त्याला, काही कौटुंबिक वगैरे कारण, परंतु ते मामाच्या गावाकडे गेलेले ते निश्चितच आपल्या याच्यामध्ये आयुष्यामध्ये थोडे त्यांच्या कुठे का होईना पण सेटल झालेले आणि त्यांनी चांगलं काम केलेलं वाटतं. म्हणजे 10वीपर्यंत शिक्षण झालं आमचं आणि आज बी त्या गंगापूरला गेलो किंवा नगर साईडला तेवढ्या त्या आठवणी येतात शाळेच्या की, आणि त्या काळात टोटल जे आदर समजा आपला समाज सोडून इतर बी खूप जीव लावायचे. त्या काळात काही मोबाईल नव्हता, परंतु सगळे एकदम आपल्यापर्यंत जीव लावा होता. काही एखादी आठवण सांगते? आठवण म्हणजे आठवली की आपल्याला आता आपली जी मुलं आहेत त्यांना सुद्धा आम्हाला क्रिकेटचा खूप नाद होता. मी क्रिकेट खूप खेळायचो. तर काय व्हायचं, रविवारचा दिवस असायचा आणि मग आम्ही काय करायचो, जेवढे मित्र असायचो शिवाय प्लॅन करायचो उद्या आजूबाजूला पॅन्टापूर शाळा बुडून क्रिकेट खेळल्या. शाळा बुडून मी कधी कधी खेळायला पोहायला गेलेलो, छंद होता पोहायचा. हा, पण असा त्या काळात भाग व्हायचा मामाचा. मामाला काय करायचं, आम्हाला त्या दिवशी समजा रविवारच्या दिवशी जनावर गुरवाळायला पाठवायचे आणि आम्ही काय करायचो, हा मारायचो आणि सकाळीच गायब. खूप मामा ते आमच्या पुढे गेलेले ग्राउंड पर्यंत यायचे. खूप खूप तिथून मारत मारत नेलेले. मारत मारत म्हणजे बघितलं का धागा असायचं सोडून जावं लागेल. मार तर खाला. पण आज मामा बोलतच काही मामा बोलतात पण अक्षरशः मामा तर नाही. दुसरे मामा आहे पण मग खूप जीव लावलेला आहे. आणि आमची आजी इतका जीव लावलेला आहे की प्रत्येक क्षणाला आठवण येते. कारण आपलं बालपण तिथं गेलेलं बालपण म्हणजे जे शिकवलं त्यांनी त्या बाबासाहेबांचे तत्व हे करायचे नाही, हे केल्याने काय होईल, आपल्याला सत्याचा मार्ग बाबासाहेब. आई वडिलापेक्षा सुद्धा मामाचं आणि मामीचं आपल्यावर संस्कार म्हणजे आई वडिलांचे ते कार्य होतं ते मामा मामीने आजीने पूर्ण केलेलं आहे. साहेब आम्ही बघतो की या जोगेश्वरी परिसरात जेव्हा लहानपणापासूनच गायकवाड म्हणजे विलास गायकवाड म्हटले की कुठला धार्मिक कार्यक्रम असो कुठलाही समजा कुणाचे डेट असो तर तिथं गायकवाड साहेब नेहमी पुढे असायचे. अजूनही आता तो म्हणजे आहे. तर हे याच्यामुळे कारण काय होतं की घरी कमी आणि बाहेर तुम्ही जास्त दिसत, याच्यामध्ये कारण काय सामाजिक बांधिलकी होती की असं
कारण यात म्हणजे बालपणापासूनच एक समाजाकडे आणि बाबासाहेबांची थोडीशी पुस्तकं वाचलेली, काहींचं प्रबोधन ऐकून आणि अक्षरशः कोंडाने महाथेरू म्हणून भिक्षू आमच्या गावाकडे आलेली आणि मी लहान होतो, त्या संपर्कात आम्ही वाढलो आणि त्या काळानंतर धम्माची ओढ लागली आणि एक आपल्या दलित बांधवांच्या सुविधांच्या याच्या बाबतीत आम्ही बालपणी चर्चा करायचो बाबासाहेबांच्या माध्यमातून, भगवत बुद्धाच्या माध्यमातून आणि योगायोगाने आम्ही या अतिक्रमण वसाहतमध्ये आलो 1993-94 साली. माझा एक मित्र उमेशजी बहात्रे हे विप्रो कंपनीत काम करत होते आणि अचानक मी त्या कंपनीमध्ये आल्यानंतर त्यांची माझी भेट झाली. त्यांनी सांगितलं तुम्ही इथं अशी अशी जागा आहे, इथं राहू शकता आणि आमच्या मामाने इथे रांजणगावला 2 रूम बांधले होते, तिथे राहायचो तुम्ही. परंतु आम्ही जे बघितलं ते नियोजन करणार तुमच्या सोबत जास्त दिसलं आम्हाला. त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा मग त्यानंतर मी इथं आल्यानंतर बघितलं तिथे सगळे झोपडे वगैरे ते याचे बांधलेले आणि मग प्रत्येक तिथे नेमकं मोमेंट काय तोपर्यंत काही अपेक्षा एक साधा रहिवासी म्हणून आलो मी. परंतु योगायोगाने त्या काळात एक इथं जितेंद्र थोरात नावाचे शाहीर होते, त्यानंतर समाधान सरदार, नानासाहेब गायकवाड, तुमचे रतन जाधव अशा बरेच कार्यकर्त्याशी ओळख झाली. कारण ही म्हणजे नवीनच सर्व पदार्पण केलं आणि त्या काळानंतर आपली जशी मोकळी चर्चा झाली त्याप्रमाणे आम्ही चर्चेत आलो आणि आपण असं केलं तरी या लोकांना हे सुविधा भेटतील, त्या माध्यमात आम्ही या चळवळीत होतो. आणि त्यामुळं धार्मिक कार्याची ओढ असल्यामुळं जे काटे पिंपळ गाव ते लुटलेली येथे एक धम्म पदयात्रा निघायची आणि त्या पदयात्रेच्या माध्यमातून भिक्षू आणि सर्व उपासक जायचे आणि तिथला मुक्कामाचा कार्यक्रम आपल्या जोगेश्वरी इथे आपण ठेवला होता आणि कालांतराने आम्ही 10-5 रुपये जमा करून तो कार्यक्रम करायचो. कारण त्यावेळेला सर्वच एकदम कर्नल सरांनी 50 रुपये काढून दिली आणि अक्षरशः इतकी खुशी वाटली मला, कारण आम्ही 10 रुपये 5 रुपये जमा करणारी व्यक्ती या दानातून दान आणि त्या व्यक्तीने 50 रुपये दिले आणि आणखी त्यांनी सांगितलं की बाबा काही लागलं माझा पेमेंट आता झालेलं आहे असं काही शब्द वापरला आणि योगायोगाने त्यांनी 50 रुपये दिले आणि काही मदत करून तिथून मैत्री सुरू झाली. मध्ये कधी ब्रेक आला नाही, मध्ये ब्रेक नाही आला, ब्रेक कधीच नाही, फक्त थोडे वैचारिक म्हणजे नाही तसं मैत्री टिकून आहे कंटिन्यू. त्यानंतर त्यांनी म्हणजे सहजासहजी बऱ्याच वेळेस आमचे वैयक्तिक म्हणजे वादविवाद चालायचे म्हणजे वैचारिक. आपण बघताय कोबापूरकर वायटी चॅनल या अंतर्गत सुरू असलेली मुलाखत एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा या मान्यवरासोबत बोलू. अरे छोटू, हे सगळे एवढे यशस्वी कसे झाले असतील? प्रत्येक यशस्वी माणसामागे अशी एक गोष्ट असते जी जगाला कधीच माहिती नसते, पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश आणि मेहनत फार कमी लोकांना माहिती असते. म्हणूनच कोबापूरकर YouTube चॅनल घेऊन आलंय मोकळा संवाद. तुमच्या संघर्षाची खरी गोष्ट आता संपूर्ण महाराष्ट्र ऐकेल. अशाच प्रेरणादायी मुलाखती पाहण्यासाठी कोबापूरकर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपलं आमच्या या कोबापूरकर वायटी चॅनलवर स्वागत आहे. कोबापूरकर वायटी चॅनल प्रेझेंट मोकळा संवाद, तसेच को प्रेझेंटेड बाय गायत्री फुटवेअर, वाळूज महानगर. परदेशी आणि रोहिणी नवरे यांना कोबापूरकर वायटी चॅनल तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच प्रमुख पाहुण्यांतर्फे त्यांना दीर्घ आयुष्य चिंतितो आणि आपला कार्यक्रम पुढे सुरू करतो. साहेबराव गायकवाड साहेब, आपलं काही विशेष आठवण आपली झालेली, परंतु जोगेश्वरीमध्ये किंवा या वाळूज महानगरमध्ये गावाकडून पहिलं पाऊल कशाच्या निमित्ताने झालं? जोगेश्वरीमध्ये कारण असं झालं, कारण की परिस्थिती एवढी समजा बिकट होती. आई वडिलांनी आमचं जे शेत आहे त्या काळात आपलं शेती लावलेलं होतं आणि शेती असं म्हणजे शेत विक्रीचा टाइम आला तर त्यावेळेस आम्ही 3 भाऊ होतो. तर 3 भाऊ आम्ही इकडं आलो. खूप एकीच भर याच्यात मी देईल. त्यावेळेस आम्ही एकत्र काम करत होतो. आम्ही शेती सोडली, त्याच्यानंतर एका बहिणीचं लग्न केलं, माझं लग्न झालं आणि गावात सर्वात प्रथम
एक 2006-7 आम्ही सुपर स्प्लेंडर शोरूम गाडी काढली. आणि त्याच्यानंतर ती आता एक सांगतो ते 22ची RCC केलेली बघा गावात. आणि म्हणजे त्याच्यानंतर एकत्र भाव राहिल्यामुळे आपण प्रगती करू शकतो. हो, हो. याच्यातून तुम्हाला हा संदेश आहे. असं ते होतं का आज आम्ही बघतो आज भले इकडे तिकडे आज तिकडे भाऊ आम्ही 3 ठिकाणी समजा गेलो राहायला ठरलेलं थोडंसं, पण आज जरी 3 ठिकाणी पण आज मी विचार आमचे एक आहे. एकीचं खूप आहे. कारण की माणूस म्हणतो त्याला लाख रुपये पगार झाला त्याला हे नाही, बरोबर. म्हणजे एकीचे विचार आहे ते खूप छान. हे संस्कार आई वडिलाकडून आलेले, मामाकडून आलेले, की परिस्थितीमुळे हे संस्कार तुमच्यामध्ये होते? परिस्थितीमुळे बी आणि जे शाळेमध्ये शिकलेलं सरांना ते एक गोष्ट होती. सरांना शिकवले आम्हाला की 5 काट्या दिलेल्या असतात, एक झाडा असतात. तर त्या 4 जणाला तोडायला दिल्या जायच्या. तर ती मुळी प्रत्येकाला दिली ती तुटत नव्हती. आणि ज्यावेळेस वेगवेगळे झाले की वळून जातात, एकत्र असले की तुटत नाही. तुटत नाही. हा, एक चांगला संदेश त्या गोष्टीतून होता. गोष्टीतून मिळाला. आई वडिलांनी बी सांगितलं, आजींनी बी. आणि त्याच्यानंतर इथं आल्याच्या नंतर मी पद्मपाणी पुस्तक आहे, परत आपल्या मोबाईलच्या युट्यूबच्या मध्ये करून नाच झालो. एक अशी आमचे गायकवाड बंधू गायकवाड आल्याच्या नंतर ह्या संगीत याच्या जोडला गेलो. धर्माचं बाबासाहेबांचे विचार आणि जेणेकरून मी म्हणजे एवढा आनंदित होतो की धर्माच्या आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. आणि आज मी आपण बघतो की जीवन कसं एक क्षणभंगूर आहे, बरोबर. तर आजच्या धावपळीची वेगळा वेळ नाही, पण जिथे जिथे समजा आपण वेळ द्यायला पाहिजे, धर्मालाच वेळ दिला पाहिजे. धर्माला वेळ द्यायला पाहिजे. अहो पैसा तो काय कुणी बी कमवला तुम्ही करता ना, परंतु सर्वात मोठं बाबासाहेबांचे जे स्वप्न होतं त्या ज्या तुमच्या भीतीवर समजा आपली जे समाजकर्ते शासनकर्ते जमत पाहिजे. जर हा तुम्हाला रडत पुढं नेता नाही आला, पण त्याला मग उडी लावून बघा. आणि बाबासाहेबांनी ते सांगितलं होतं की तुमच्या कमाईतला 20वा हिस्सा तुम्ही द्या. आता आपण असं चित्र बघतो 20वा हिस्सा तर नाही, पण वेळ बी देऊ नका. कारण की जे फक्त मोबाईलच्या इथं आधीन झालेलं आहे, ते ह्या ठिकाणी मी खंत व्यक्त करतो कुठेतरी थांबलं पाहिजे. निश्चितच या माध्यमातून आपण या पार्टी कोल्हापूरकर पार्टी चॅनल तर्फे तुम्ही तरुणांना जो काय संधी देताय, लहान मुलांना विशेषतः की जी मोबाईलच्या आधी गेलेली पिढी त्यांनी मोबाईल पासून दूर होऊन अभ्यासाच्या याच्यामध्ये म्हणून रमलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तो वेळ त्याच्यामध्ये घालवला पाहिजे. गायकवाड साहेब, मला एक विचारायचं की धर्माची जी काही समजा ओळख आहे ती तुम्हाला लहानपणापासूनच झालेली, म्हणजे जसं की आता जर बघतो बऱ्याच जणांनी शहरामध्ये आले की तेव्हा धर्म कुठेतरी कळाला, कारण आम्हाला सुद्धा कळायला 30 वर्ष लागले. परंतु तुमचा जे संबंध होता धर्माशी, तर त्याचं माध्यम काय होतं, कोणामुळे तुम्हाला लगेच धर्माजवळ? कारण आमच्या डोमे गावामध्ये एक कवी आशाराम गायकवाड नावाचा माणूस होता आणि अक्षरशः तो भीमगीत वगैरे म्हणायचा. म्हणजे एकदम आम्ही लहान लहान होतो, एक समजा शाळेत जायच्या आधी थोडा कळायला लागलं त्यावेळेला बसायचो आम्ही त्याच्या बाजूला जाऊन, ते गाणे बोलायचा हे ते त्याच्या बारीक आपल्या बोबड्या आवाजात आम्ही कधी कधी म्हणायचो सुद्धा. आणि कालांतरानं घटना अशी घडली, नागपूर दीक्षाभूमीची म्हणजे लोकांना थावून लागली का बाबासाहेबांनी असं केलं, म्हणजे या चर्चा होत होत्या. तर आमच्या गावातील सर्व लोकांनी 2-2, 3-3 रुपये जमा करून ते कवी आशाराम गायकवाड यांना नागपूरला पाठवलं. आणि कोणाला माहिती नव्हतं, नाही बघायसाठी. पहिलं याला जरा सुशिक्षित आहे, तो तमाशात काम करायचा आणि हा बाहेर फिरलेला माणूस आहे, अगोदर याला पाठवून नेमकं काय घटना आहे नंतर आपण जाऊ. परंतु अक्षरशः म्हणजे ग्रामीण मध्ये खूपच म्हणजे एक वेगळा प्रकार असतो आणि आपला अंधविश्वास त्यावेळेला त्यांनी केलं जमा. त्यांनी बिचारा गेल्यानंतर त्यांनी बघितलं अक्षरशः त्या माणसाला त्या पैशामध्ये जे जमा केलेले पैसे ते तसेच परत घेऊन आला तो.
कारण त्याला खर्च लागला नाही, गाडी फ्री भेटली, जेवण फुकट भेटलं, आणि आल्यानंतर मग त्यांनी सर्व म्हणजे ज्या आमच्या पण ती गावातल्या नैतिकता म्हणजे धम्माचा तो माणूस आता आता तो खर्च नाही म्हणजे ते आता जी काही नैतिकता दिसणार नाही. नाही. कारण काय गोळा करायचं, धम्मदान गोळा करायचं किंवा काही देणगी गोळा करायची. हो. आता तुम्ही बघितलं एक प्रकरण खूप गाजत आहे की हो. देवाच्या याच्यातून सुद्धा चोरी होते. हो. पण हे त्यावेळेची जी काही मानसिकता होती ती मानसिकता अशी म्हणजे या धम्माच्या वाटेवर असणारी तुम्हाला तिथं ओळख झालेली. बरोबर? आणि आज तो माणूस हयात नाही, पण त्याचं आजही मी नाव का घेतो, कारण बालपणी म्हणजे मला थोडं थोडं आठवतंय, आणि त्या व्यक्तीमुळे आमच्या गावामध्ये प्रत्येकाला एक जाणीव झाली की नागपूरला तर आपल्याला म्हणजे फुकट जायला भेटतं, खूप छान. आणि दुसऱ्या वर्षापासून नागपूरला जाण्यास सुरू झालं, कारण बरेच लोक आमचे जाऊ लागले. तो काळ मला असं वाटतं 75-74-75चा काळ आहे, खूप आधीचा काळ. आधीचा काळ. आणि त्याच्यानंतर मग आम्ही भजन वगैरे या गावाला त्या गावाला जायचे, आणि कालांतरानं आणि नाटकामध्ये सगळे पोरं एकत्र यायचो. वैचारिक वाद व्हायचे, परंतु शाळेच्या माध्यमातून आहे त्यावेळी नाटक करायचो. नाटकातून म्हणजे आमच्या गावाला ते साऊंड सिस्टीम व्यवस्था नव्हती, आम्ही गोरेगाव सारख्या गावाला आणायचो आणि ते व्हायचं. परंतु मग तिथूनच अशी ओढ लागली धम्माची, आणि कालांतराने इथं आल्यानंतर इथं ज्या वेळेला बऱ्याच लोकांना वंदना वगैरे येत नव्हती, परंतु आम्हाला ते काय म्हणते ना, बालकरून ते काय असतं ते त्या माध्यमातून आम्ही होतो. परंतु अक्षरशः काही काही गोष्टी सांगायसारख्या नाही, पण आम्ही फिरून निरंजन खैरनारची आणि माझी भेट झाल्यानंतर आम्ही प्रत्येक घराघरामध्ये जायचो आणि त्यांना सांगायचो, बाबा वास्तविक पाहता यांच्या प्रेक्षकांना सांगायचो. जोगेश्वरी परिसरातील जे काही धम्मीय वातावरण जे निर्माण करणारे दोन मोहरे जोगेश्वरीमध्ये जे असतील ते असतील विलास गायकवाड आणि निरंजन खैरनार. कारण आमच्या बालपणापासून त्यांना या धम्माची वंदना असो किंवा धार्मिक कार्यक्रम जे काही असेल ते हे दोन व्यक्तीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचो. निश्चितच पुढे पण त्यांचा संघर्ष आपल्याला जाणून घ्यायचा आहे. मी साहेबराव गायकवाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या धम्माविषयीची जी काही जी चळवळ आहे ती तुमच्यात कशी आली आणि म्हणजे काय ते कारण घडलं की तुम्ही इकडं आकर्षित झाला, की आधीपासूनच ते याच्यामध्ये ते तुमचं सहभाग होता? आमच्या गावात माताजी नरसोबाला म्हणजे गावात 2011ला आर्य माताजी, आता ते आहेत नाही, 2011ला आलत्या. तर त्यावेळेस त्यांनी जे वर्षवास आपला तो वर्षवासाच्या काळात आमच्या गावात त्या 1 महिना झाला. त्यावेळेस मी 10 दिवसाच्या चिवर शिबिर औरंगाबाद ते केलं, आणि त्यावेळेस जे विचार मनात आले, तुम्ही जवळजवळ 15 ते 16 आम्ही तयार केले, मुलं बी वयोवृद्ध बी, आणि गेलो. मग सुरू झाली. त्याच्यानंतर मी भीमा कोरेगावला अक्षरशः 20 ते 30 महिला नेल्या, मुलं नेल्या, आणि प्रत्येक महिन्याची जी मासिक पौर्णिमा असते ती सुरुवात केली. त्याच्यानंतर मग चैत्र मुंबई, दरवर्षी नागपूरला, आणि तिथून ती चळवळ झाली. तर आज त्याच्यानंतर 2026ला गायकवाड साहेब, मी आपल्याला विचारतो की तरुणपणात जे काही आपण समजा बालपणाचं झालं, तरुणपणाचं झालं, परंतु तरुणपणात असं जे तुमचं काही एखादी आठवण सांगता येईल का ज्याच्यातून आपल्याला तुमचं जीवन बदलणारी घटना कोणती अशी तरुणपणातील किंवा कुठली बालपणातली असो किंवा तरुणपणातली एक घटना अशी आहे, मी ज्या वेळेला औरंगाबादच्या कॉलेजला गेल्यानंतर, कारण खेड्यातून शहराकडे गेल्यानंतर थोडं वेगळं पण असतं, कारण औरंगाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयात गेलो. हो. आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे जरा आता खेड्याचा आणि तिथला वेगळा स्वभाव असतो, तिथले मुलं वेगळे, तिथले म्हणजे सगळं म्हणजे नवीन नवीन वाटेल. आणि अक्षरशः त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झाल्यानंतर जसं आपण शाळेत जातो कंटिन्यू नाही, सकाळी 8ला गेलं की 2-4 घंटे बंद राहायचं, त्याच्यानंतरचा पिरियड असायचा. आपण कॉलेज पर्यंत गेलो. आणि कालांतरानं 12वी पर्यंत माझं शिक्षण झालं, परंतु शिक्षणाचा पूर्ण विरामला थोडस एक कारण आलं, कारण पर्सनल कारण, वैयक्तिक म्हणजे खूप म्हणजे घनिष्ठच आहे ते. तर त्या काळामध्ये 1994ला आपल्या म्हणजे हेडक्वार्टरला कॉन्स्टेबल भरती निघली होती.
आणि अक्षरशः त्या भरतीमध्ये एससी चे कमीत कमी 3,000 मुलं भरतीसाठी आलेली होती. आणि शेवाळेजण कार्यक्रमामधून आम्हाला कॉल आला होता किंवा ते एम्प्लॉयमेंट वगैरे आमच्या मित्रांनी सांगितलं असं भरलं तर असं येतं तसं, आणि योग्य ते झालं पुढं. तो कॉल आलाय. कॉल आल्यानंतर तिथं म्हणजे मुलांसाठी फक्त 8च जागा होत्या, म्हणजे आपल्या एससी मुलांसाठी. आता म्हणजे 3,000 मुलात आपला कुठं नंबर लागायचा? आपण खेड्यातली काही म्हणजे अशी गोष्ट काही इतकं माहिती नव्हतं कुठं, म्हणजे चळवळीतले आमचे कार्यकर्ते नव्हतो. बाकी ग्रामीण मध्ये आम्ही करायचो थोडस गावातल्या गावात असं, परंतु कार्यकर्ता म्हणून नव्हतो आम्ही. आणि योगायोग आला तो म्हणजे एंट्रीचा दिवस आल्यानंतर उंची वगैरे ते काय त्यांनी सगळं आमचं चेक केल्यानंतर आमची राऊंड म्हणजे दौड घेतली. आणि अक्षरशः त्या काळी जसे आज गरुड असेल, लक्ष करिअर असेल, अशा अकॅडमी त्या काळी काही नव्हतं. मी चाललो पळालो असे असायचो. परंतु मला स्वतः आत्मविश्वास नसून मी रनिंग मध्ये आलो. उंच उडीत सर्व कॅटेगरी पक्के केल्या, कारण आरक्षणाच्या मुद्द्यावरच होतो मी थोडं. आणि ज्या वेळेला आम्ही कम्प्लीट 3 दिवस आम्हाला त्यांनी म्हणजे त्या हेडक्वार्टरला आमची टेस्ट घेतली. त्यात आमच्याच म्हणजे जवळची 2 विद्यार्थी होते. एक आमच्या जवळ गाव असलेले वडगाव गावाला टीचर होते निकाळचे सर, त्यांचा एक सुनील नावाचा मुलगा ओळखीचाच होता तो. दुसरा मी, आणि तुर्कावाद म्हणून गाव आहे आमच्या गंगापूर तालुक्यामध्ये, तेथील अवचेरमल नावाचा मुलगा आहे. आम्ही एकाच तालुक्यातले 3 मुलं आणि सिल्लोडचा 1 मुलगा, असे 4, आणि अजून त्यांचं काही नाव आठवत नाही, असे 6 मुलं आम्ही शेवटच्या स्टेप पर्यंत गेलो. आणि अक्षरशः तुम्हाला सांगायचं म्हणजे एससी मुलांसाठी जागा होत्या 8, आणि शेवटच्या स्टेपला आम्ही 6 मुलं. आणि थोडं खुशी वाटायची का बाबा काहीतरी, कारण 8 मुलांच्या जागा आहेत, कुठेतरी आपल्याला आरक्षण 8 मुलांसाठी आहे. परंतु आम्हाला चेस्ट नंबर दिलेले होते आणि त्याच्यावर त्यांचे काहीतरी असे छातीला लावायचे त्याच्यावर नंबर लिहिलेले होते, चेस्ट नंबर. आणि अक्षरशः शेवटच्या रात्री आमची मुलाखत होती. किती वाजता सांगायला बी अवघड वाटतं, कारण त्या असे आम्ही म्हणजे नवीनच खेड्यातले असल्यामुळं आम्हाला इतकं माहिती नव्हतं. तर त्यावेळेला त्यांनी आमचा निकाल रात्री 12 वाजता दिला. आणि आमच्या मुलाखतीत काय विचारलं ते आता इतके प्रश्न आठवत नाही मला. तर अक्षरशः सर सांगायचं म्हणजे त्यावेळेला 6 मुलापैकी सिल्लोडचा जाधव नावाचा एकच मुलगा त्या भरतीमध्ये घेतला. आणि जालन्यावरून एक कॉन्स्टेबल बाहेरून आलेला होता. अक्षरशः त्या बिचाऱ्याच्या माग इथले पोलीस लागले, कुठल्या हेडक्वार्टरचा पकडा त्याला. तो ड्युटीवर असताना म्हणजे इतकी पहिल्यापासून ही म्हणजे आरक्षणच्या बाबतीत किंवा एक दडपणशाही ह्या सरकारची त्यावेळेपासून अशीच असायची. आणि मला तेव्हापासून माझ्या म्हणजे एक याच्यावर असा म्हणजे एक घनिष्ठ परिणाम झाला सांगायचं म्हणजे. जेवढी मेहनत करून आणि या शिक्षण किंवा बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षित संविधानातर्फे आरक्षण दिलं, आणि या आरक्षणचं म्हणजे हे काय फळ भेटलंय आपल्याला. अक्षरशः 6 लोक असताना 8 जागा असताना 1 मुलगा घेतला जातो. त्या वेळेपासून आमच्या डोक्यात म्हणजे थोडं एक, आणि कालांतराने मी कॉलेज सोडलं. कॉलेज सोडल्यानंतर इकडे एक PM दूत व्हिडिओकॉन कंपनीच्या एका सीड मध्ये काहीतरी 11 रुपये अजून मी काम करलो. परंतु बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, तर तो बंड करून उठेल, किंवा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. बरोबर आहे. तर मग हा एक मुद्दा जर तिथं मांडला तर तुम्ही अन्यायाच्या विरोधात न जाता तर तुम्ही म्हणजे त्याच्यापासून बाजूला झाला. हा, कारण ग्रामीण असल्यामुळे आणि थोडी क्षमता असल्यामुळे बाजूला झालो. कालांतराने इथेही अशीच घटना घडली. ते युनियन संघर्ष चालू झाला आणि त्या युनियनच्या माध्यमात मग आम्ही खूप संघर्ष केला. अक्षरशः मी युनियन मध्ये ज्या कंपनीमध्ये मला युनियन विरोधात उतरायला सांगत होती कंपनी, का मला तिथं त्यांनी एकदम जवळ घेतलं. गंगापूरची कंपनी असल्यामुळं मला जवळ घ्यायची, परंतु मी अक्षरशः त्यांना ठोकरलं का हे जर एवढे 200-300 मुलांचं नुकसान होत असेल तर मी तुमच्यासोबत काय येऊ. नाही, मी मॅनेजमेंटला मानला नाही. त्या कालांतरापासून संघर्ष सुरूच झाला. तिथून मग आम्ही त्या युनियन मध्ये जो पहिला माझा गव्हर्नमेंट सोबत संघर्ष करायचा, कारण ग्रामीण असल्यामुळं थोडंसं धाडीच नसल्यामुळं आणि पोलीस म्हणजे एक भीती वाटायची. त्या माध्यमातून ती तुम्ही जे म्हणताय गुलामाची ते
तिथून मी थोडासा कमजोरच बोललो त्या काळात, परंतु पुढे मी कंपनीच्या काळात उठाव घेतला आणि त्या उठावाचं बळ त्यानंतर त्या लोकांनी काय करायचं, 4 मुलं काढून टाकले. तर अक्षरशः त्या युनियनला सांगायचे किंवा ते असंच करतील काढतील. अक्षरशः मला त्या काळात तिथे सुद्धा त्याग आला. मग त्या युनियनला संघर्ष करून झगडे करून आम्ही ती कंपनी सोडली. त्यानंतर मी आमच्या मामाकडे मुंबईला गेलो आणि अक्षरशः त्यांचं काम बघायला लागलो, कामगार म्हणून गेलो, गप्पा मारत त्या औरंगाबाद सोडलं आणि मग मुंबईला गेलो 1 वर्ष. त्यानंतर आमच्या मामासोबत फक्त मी बघितलं काम आणि अक्षरशः माझ्या ते काय एनर्जी असते किंवा राग आणि तिथून जो संघर्ष चालू झाला, तर आमच्या मामाला तो बिल्डर बोलायचा, याचं काम काढून घेऊ, आखडून देऊ. अक्षरशः मी कारागीर नसताना कारागिराचं काम केलं तिथं आणि तिथून माझा हा सिव्हिल प्रोग्राम चालू झाला. म्हणजे मुंबईला गेल्यानंतर जसं की आपण ऐकलेलं आहे की मुंबईला गेलं की काहीतरी ऑफिशियल ड्युटी करतो किंवा नोकरी शोधत असतो, हो. परंतु तुम्ही तिकडे मुंबईला जाऊन सिव्हिलच्या लाईनला गेलात. असो साहेब, तुमचं याच्या बाबतीत म्हणजे कॉलेज पर्यंत शिक्षण कुठपर्यंत, शिक्षणाचं काय? माझं शिक्षण 10वी पर्यंत धुरेगाव झालं. त्याच्यानंतर 10वी पास झाल्याच्या नंतर औरंगाबादला मिलिंद कॉलेजला म्हणजे आंबेडकरी चळवळीतील जे काही असतात त्याची सुरुवात मिलिंद कॉलेज मधून. निश्चितच आंबेडकरी जे काही विद्यार्थी असतात त्यांचा सगळा ओढा मिलिंद कॉलेज असतो, कारण बाबासाहेबांच्या पथवर्षांनी पावन झालेली ही भूमी आणि त्याच्यात शिक्षणासाठी अख्ख्या मराठवाड्याची जेवढे काही मुलं आहेत, एसटी समाजातील असो किंवा इतरही समाजातील, त्यांची जे काही उन्नती जिथून होते, जी सुरुवात होती ती मिलिंद कॉलेजतून झालेली. आणि मला निश्चितच, कारण मी मिलिंद कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि निश्चितच त्या बाबासाहेबांच्या आपल्याला तिथं गेलं की त्यांच्या सहवासात गेल्यासारखं वाटतं. म्हणजे काय आठवण सांगाल कॉलेजची? मिलिंद कॉलेजला आठवतं, आम्ही इथून गेल्याच्या नंतर सर्वात प्रथम त्यावेळेची शिक्षकांचं नाव आठवतं कोण? शिक्षकांचं नाव गॅडम मॅडम असायचे. गॅडम आणि वाहू सर होते, प्राचार्य होते, खूप छान शिकायचे. आणि तुषारी सर म्हणजे खूप मोठा होता. तिथे तथागताचे आम्ही गेल्याच्या नंतर सर्वात प्रथम 300 रुपये 25 घ्यायचो आणि खूप शिकायसारखं म्हणजे तिथं तेव्हापासून बाबासाहेबांचे विचार. आम्ही भलं माझं स्वप्न एक शिक्षक व्हायचं होतं, परंतु परिस्थितीमुळे काही अडचण आल्यामुळे मला थोडीशी पुढचं नाही शिकू शकलो, खंत वाटते. परंतु जे बाबासाहेबांचे विचार तिथून अशी आज बी जे नाही झालो पण अशी ऊर्जा मिळते त्या विचाराने. आपण शिक्षक नाही जरी झालो पण आज त्या विचाराने आम्ही आज जे भारतीय बौद्ध महासभेचे आम्ही घरापर्यंत बाबासाहेबांचे विचार आहे. आज आपण बघतो शिक्षणाने काय झालं, केवळ फक्त शिक्षण ज्याला झाले ते फक्त त्यांच्या घरचाच बघतात. आज मी असं लक्षात आलं माझ्या की जे समाजसेवा आडाने लोक चालतात, शिक्षकाचा आज एवढा लाखाचा बी पगार आहे ना, ते कधी कोणाच्या सुखात नाही राहत, कधी दुखात नाही राहत. त्या बऱ्याच अशा म्हणजे मला प्रत्येकावर नाही म्हणायचं, परंतु लक्षात येतं का ते कुठेतरी आपले चालते. याच्यानंतर आपलं जे काही जोगेश्वरीमध्ये किंवा गावाकडून जे काही इकडं जे झालं जोगेश्वरीमध्ये विशेष असं काही आठवते त्यावेळेच्या त्या काळच्या? जोगेश्वरीमध्ये सर्वात प्रथम आल्याच्या नंतर खूप विरळ वस्ती होती. त्यांच्या नंतर आमचे गायकवाड, विलासजी गायकवाड इथं आमच्या गावाला घेतले असल्यामुळं बंधू आहे आमचे मोठे. त्याच्यानंतर खैरनार साहेब, निरंजन खैरनार साहेब यांची बी आम्हाला ओळख झाली आणि त्यांच्या सोबत आल्यामुळं काही बी कार्यक्रम असला सुखा दुःखाचा असेल तर आम्ही आवर्जून सोबत राहायचो. नुसतं एक जरी फोन केला किंवा त्या काळात फोन जरी नसला, निरोप भेटला अशा अशा ठिकाणी जाणं आहे आपल्याला, आम्ही एक दिवस अगोदर तयारी उपस्थित राहायचो. गायकवाड साहेब, आम्ही बघितलेलं आहे भारतीय दलित पॅन्थर याच्याविषयी आम्हाला म्हणजे जाणून घ्यायला आवडेल, कसे जोडले गेले ते? बरोबर आहे. आता सांगायचं म्हणजे हेच खरं, मी स्वतःला धन्य मानतो. मी जर कधी त्या आरक्षण मध्ये पोलीस झालो असतो तर एखाद्या कुठल्या तरी बंगल्यात जाऊन बसलो असतो, कारण समाजाकडे आलो नसतो. परंतु त्या कंपनी आणि त्या माध्यमातून मला ठोकायला गेलं
आणि त्या माध्यमातून मी जोगेश्वरी एरियामध्ये आल्यानंतर मला एक जाणीव झाली की एक समाजापर्यंत पोहोचता आलं आणि यांच्या माध्यमातून यांना काहीतरी, तर तेव्हापासून संघर्ष सुरू झाल्यानंतर आम्ही भारतीय दलित पॅन्थर मध्ये, कारण विद्यार्थी असतानाच आम्ही पॅन्थर मध्ये गेलो, कारण ज्या वेळेला विद्यार्थी आंदोलन असायचं नामांतर काळात, आणि खूप म्हणजे त्या अगोदरचा काळ आहे तो, ज्यावेळेला नामांतर काळामध्ये आपले गारे साहेबांनी नामांतर केलं, अक्षरशः त्या जेलमध्ये जाऊन आम्ही ते बटाटे वगैरे तोडून फेकले आणि तिथं डायरेक्ट आम्ही स्वतः जेलमध्ये जबरदस्ती जेलवर आंदोलन होतं. आणि त्याच्या कालांतरानं गारे साहेबांनी माई साहेबाला आणलं आपल्या भडकल गेटला, आणि अक्षरशः मी एक भाग्य समजतो की अक्षरशः माई साहेबांची स्वतः कानाने शब्द ऐकले तिथे, आणि तिथून काहीतरी एनर्जीच पैदा झाला आपल्यामध्ये. कारण बाबासाहेबांचं जे काही वारसा म्हणजे विचारांचा वारसा हो. आणि त्यांच्या सोबत त्यांच्या घरातील व्यक्ती तुमच्या सहवासात आल्यामुळे आणखीनच एनर्जी पैदा झाला. यामध्ये भारतीय दलित पॅन्थरचा किती मोठा वाटा आहे? याच्यामध्ये भारतीय दलित पॅन्थरचा 95% वाटा आहे. 95% या मुवमेंट मुवमेंट मध्ये 95%, 5% थोडासा असेल बाकीचा, पण 95% हा भारतीय दलित पॅन्थर आज समजू शकतो. त्या तुमचे त्या काळचे काही सहकारी त्यांचे नाव सांगाल आमच्या? आहे ना, त्या काळचे आमचे म्हणजे आज लक्ष्मण उदकर असतील, आमचे आनंदजी कस्तुरे असतील, आशिषजी गायकवाड असतील, उमाकांतजी सदाफुले आपल्याचे इंदिरानगरचे, त्यानंतर सिद्धार्थजी लोखंडे असतील, असे अनेक कार्यकर्ते. आणि अक्षरशः आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला हजेरी देणारे माणसं रोज जाऊ. कार्यकर्ते त्यावेळेला जोगेश्वरी गावामध्ये एक जितेंद्र थोरात असेल, तुमचे प्रकाशजी रोडे असतील, आणखी नजीरबाई नावाचे नंतर आम्ही सोबत घेतले होते पॅन्थर कार्यकर्ते म्हणून. त्यानंतर एक आम्ही 3 उमेदवार केले होते, भरतनजी जाधव, विलासजी सौदागर आणि शेखनजी रेणू. आणि अक्षरशः खंत अशी घडते त्यावेळेला प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन आम्ही त्यांचा म्हणजे कुठलाही कोणाचा 1 रुपये न घेता यांना आम्ही निवडून आणलो. त्यावेळेचे पहिले जे काही सदस्य निवडून आणले ते भारतीय दलित पॅन्थरच्या अंतर्गत की जनरल. आणि आमच्या मनाची एक देव होती की बाबा ज्या वेळेला आपण कधी 10 रुपये एखाद्या उमेदवाराचे घेतले, परंतु त्या काळात आम्हाला होता 100 रुपये रोज, त्या माणसाचे आज 10 रुपये घ्यायचे आणि 100 रुपये डुबवायचे, हे आमचं माध्यम होतं. मग आम्ही काय करायचो, 4 दिवस काम करून 2 दिवस फिरायचो आणि आपल्या कामाच्या पैशामध्ये छटाक भजे खाऊन आम्ही मोमेंटला चळवळ फिरायचो. अक्षरशः पायी चालायचो. घरची भाकर खाऊन ती जी काही चळवळ आहे ती जोगेश्वरी परिसरात तुम्ही. आणि आमचे जे सहकारी असतील विचारे त्यांनी सुद्धा त्याला खूप अनुमोदन दिलं, प्रतिसाद दिला. आणि ही चळवळ चालू करत असताना आपली जी काही आर्थिक जी बाजू होती ती कुठे कमजोर राहिली, त्याची खंत वाटते? नाही, कमजोरच होती त्यावेळेला, खूप खंत वाटते त्यावेळेला. जर आताच्या थोडं जसं थोडस जरी पैसा असता तर खूप काही त्यावेळेला. आणि आमची एक जिद्द होती, जोपर्यंत हा लाईट लागत नाही तोपर्यंत तर मी मुवमेंट सोडणार नाही. अक्षरशः ही खूप जिद्द होती आणि ते केलं आम्ही. अक्षरशः मी कामावरचे कपडे ज्या वेळेला मी ह्याच अवस्थेत राहतो, कधी सामान्य कार्यकर्ता जरी असेल परंतु मी ताई पीठ राहिलो नाही, काम करताना तसेच मळके कपडे घालून अक्षरशः सिटी चौक पोलीस स्टेशन परमिशनसाठी ते गेलेलो आहे. तुमचा कार्यकारी अभियंता असेल त्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी आम्ही आंदोलनासाठी असेच गेलो. याच आंदोलनाच्या माध्यमातून मला वाटतं जोगेश्वरी या परिसरात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं जे काही संघर्ष उभा राहिला त्याच्यामध्ये आपला वाटा निश्चितच मोठा आहे. आणि जोगेश्वरी जे काही आधुनिक सुविधा आहे त्याचा पाया सुद्धा या चळवळीने उभं केलेला आहे. जोगेश्वरी आज नावारूपाला जी आलेली त्याच्या पाठीमागे यांचा संघर्ष, या कार्यकर्त्यांचा संघर्ष, यांनी केलेली जीवाचं रान हे त्याचा आज फलित समजू. आपण बघतायत कोल्हापूरकर वाटी चॅनल या अंतर्गत मोकळा संवाद. या ठिकाणी आपले 2 महारथी यांच्यासोबत आपल्या मोकळा संवाद चालू आहे. आजचा जो कार्यक्रम आहे तो प्रेझेंटेड केलेला आहे कोल्हापूरकर वाटी चॅनल, तसंच गायत्री फुटवेअर, परत श्री साई भोजनालय मलकापूर यांच्यातर्फे हा प्रेझेंटेड कार्यक्रम आपण बघतायत.
पुन्हा एकदा या कार्यक्रमात छोटासा ब्रेक घेऊ, परत येऊ आणि या माध्यमातून आपण परत यांच्यासोबत या पाहुण्यासोबत गप्पा मारू. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक. अरे छोटू, हे सगळे एवढे यशस्वी कसे झाले असतील? प्रत्येक यशस्वी माणसामागे अशी एक गोष्ट असते जी जगाला कधीच माहिती नसते. पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश आणि मेहनत फार कमी लोकांना माहिती असते. म्हणूनच कोबापूरकर युट्यूब चॅनल घेऊन आलंय मोकळा संवाद. तुमच्या संघर्षाची खरी गोष्ट आता संपूर्ण महाराष्ट्र ऐकेल. अशाच प्रेरणादायी मुलाखती पाहण्यासाठी कोबापूरकर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचं कोबापूरकर वायटी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण गप्पा मारतोय वाळूज महानगरातील जोगेश्वरी येथील विलास गायकवाड सामाजिक कार्यकर्ते, तसेच साहेबराव गायकवाड भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संस्कार सचिव यांच्यासोबत आपल्या मोकळा संवाद या अंतर्गत गप्पा गोष्टी चालू आहेत. पुढील कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आजचे जे काही निमित नवरे आणि रोहित परदेशी यांना पुन्हा एकदा चॅनल तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेबराव गायकवाड साहेब, भारतीय बौद्ध महासभेकडे आपलं म्हणजे काय कोणतं त्याची मुवमेंट आहे की त्याच्यामुळे तुम्ही भारतीय बौद्ध महासभेसोबत जोडला गेला? आता तुम्ही तालुका सचिव, संस्कार सचिव आहात, तर ते भारतीय म्हणजे तिकडे वळण्याचं कारण काय, की आधीपासूनच असा ओढ होता भारतीय बौद्ध महासभेत? आधीपासून वळ नव्हता, परंतु ज्यावेळेस आम्ही कोणाच्या माध्यमातून तिकडं आमचे बाबासाहेबजी काळे बोधाचार्य ते मी कंटिन्यू समजा मंदिराच्या कार्यक्रमात जिथे जिथे धम्म प्रसिद्ध असायचो या ठिकाणी कंटिन्यू आमची भेट होती. तर त्यांच्या असं लक्षात आलं का कामातून वेळ काढणं हा खूप आजच्या याच्यात वेळ नाही राहत. तर त्यांचं म्हणणं यार आपण एवढं करतात, पण मग त्याच्यासाठी भारतीय बौद्ध महासभेमध्ये या. भारतीय बौद्ध महासभेत काय एखादी राजकीय संघटना का बरं नाही, जसं की आंबेडकरीचं जे काही संघटना आहेत, भारतीय बौद्ध महासभेत का वाटली जवळची? कारण इतर राजकीय आपल्याकडे आहेत. याच कारण सगळ्यात महत्वाचं हे की राजकारणामध्ये खोटं खूप बोलतात. ते म्हणते ना, जिथं खऱ्याला खोट्याला आजच्या बघा तुम्ही जे राजकारणात आहे, जी खरी शिवसेना आहे, आता अक्षरशः जे सुप्रीम कोर्ट आहे ते सुद्धा खोट्याच्या चालू आलो. आणि जे बाबासाहेबांनी एवढं संविधान दिलेलं आहे ते बाबासाहेब म्हणले होते की मी ज्यावेळेस ज्यांच्या हातात देऊ लागलो ते शब्द आज खरं ठरू लागले. आणि भारतीय बौद्ध महासभेचे हेच कारण आहे की याच्यात संस्कार आहे. म्हणजे तुम्ही खोटं बोलू नका, म्हणतात ना सत्य आहे तर हे झाकू शकत नाही. सिलवान बनण्यासाठी काही संदेश येतो भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत मिळाला. आणि ह्या कार्यात खूप आनंद होतो की आपण जे समजा आतापर्यंत काही आज बी बघा खेळकरीला माहिती नाही अक्षरशः वंदन कसं करायचं. फक्त आजच्या युगात बघतो फक्त स्वार्थासाठी जातात पब्लिक. तुम्ही संस्कार प्रमुख आहात, तर याच्या अंतर्गत तुम्ही आतापर्यंत काही संस्कार शिबिर जे आहे ते या माध्यमातून आतापर्यंत राबवण्याचा काही प्रयत्न झालेले? मी आतापर्यंत आमच्या गावालगत जवळ नासापूर आहे या ठिकाणी आम्ही शाखा तिथे कार्यकारिणी केली आणि तिथे मिटिंग घेऊन शेवटच्या तळापर्यंत सांगितलं आपल्याला असं असं आहे. संस्कार त्यांच्या लक्षात आलं समजा बाबासाहेबांचे विचार आहे, आपल्याला राजकारण नाही करायचं, जेणेकरून आजची जी युवा पिढी ती सुधारायला पाहिजे. व्यसनाधीन झालेली पब्लिक. आपण बघता की शिक्षण आपल्याला जे बाबासाहेब म्हणले शिक्षण युवाधीनी दुरी ते गुरुकिल्ल्याशिवाय राहणार नाही. परंतु आजचे चित्र असं बघतात की 12-13 वर्षाची मुलं खूप व्यसनाधीन झालेले. ते भारतीय बौद्ध महासभेतून हे संस्कारक्षम नेतृत्व जे बालपणाचे जे संस्कार आहेत भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत तुम्ही देण्याचा प्रयत्न रुजवायचं. आणि 100% याच्यात त्यांच्या लक्षात आलेले
आणि याच्यात सुधारणा होईल, याचा खूप आनंद मिळतो आम्हाला. गायकवाड साहेब, भारतीय दलित पॅंथर आणि आंबेडकरी चळवळीच्या नंतर आम्हाला एक धम्मसेवक म्हणून जे काही विपश्यना आहे तिकडे वळण्याचं, म्हणजे तिकडे कसं वळालं, हे जे काही चळवळ चालू असताना अचानक तुम्ही युटर्न घेतला की तुमचं त्याच्यामध्ये काय कसं त्याच्यामध्ये जोडलं? बरोबर, खरा मुद्दा आहे तो. कारण ज्या वेळेला भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमात आम्ही कार्यरत असताना अक्षरशः भारतीय दलित पॅंथर मध्ये काम भरपूर काय संघर्ष व्हायचा, पूर्ण म्हणजे जेणेकरून त्या अधिकाऱ्यापर्यंत आम्ही पोहोचायचो. परंतु आमच्याकडे कॅटर बेस नव्हता. सांगायचं म्हणजे कॅटर बेस म्हणजे प्रशिक्षण पाहिजे, आणि आमच्या कार्यकर्त्याला प्रशिक्षणच नव्हतं. आणि कालांतरानं त्या माध्यमात बीएसपीच्या माध्यमातून खैरनार साहेबांनी आम्हाला त्या कॅटरवेची थोडीशी माहिती दिली होती त्या काळात. त्याच्यानंतर आमची एक घटना अशी असायची की आम्ही वयाने निरंजन खूप छोटा मुलगा होता, परंतु विचार आमचे मिळते जुळते होते. आणि मग आम्ही एकमेकांना सांगतो, तुम्ही माझं ऐकायचं, मी तुमचं ऐकलं, अशा माध्यमातून. आणि ज्या काळामध्ये आम्ही दोघांनी एका काळात इगतपुरीला फॉर्म भरले होते विपश्यनेसाठी, परंतु आम्हाला तिथं आमच्या प्रेक्षकांना विपश्यनेबद्दल थोडक्यात सांगा. तर त्या काळात आम्हाला विपश्यना म्हणजे आम्हाला आमचे काही नंबर लागले नाही, परंतु खैरनार साहेबांनी त्या विपश्यना केंद्रात शोध आपले MGM हॉस्पिटल औरंगाबादचे तिथे शोध लावला, आणि त्यांनी स्वतः पहिली केली, आणि त्यानंतर त्यांनी मला सोबत घेऊन केली. विपश्यनाचे जे काही गुरु आहे ते निरंजन खैरनार, जरी छोटे असेल परंतु तो गुरुच म्हणावा लागेल. आणि त्या माध्यमातून धम्माचे बीज आधी होतेच, अगोदरचे होते, परंतु त्यात म्हणजे जसं आपण एक दवाखान्याच्या माध्यमातून गाठीला जातो आपण, ओपीडी आणि इमर्जन्सी वार्ड आहे, त्या अगोदर ओपीडीचे जे गुण होते आमच्यात होते, परंतु आम्हाला इमर्जन्सी पुढच्या ऑपरेशनची काही माहिती नव्हती. परंतु या विपश्यनेच्या माध्यमातून अक्षरशः पहिल्या विपश्यना शिबिरला गेल्यानंतर आमच्या अंगामध्ये पॅंथरचं एक रक्त असल्यामुळं ज्या माध्यमात जे आपल्याकडे जी कॅसेट ओपन होती विपश्यनेची, आणि त्या माध्यमात ते व्हायचं की अक्षरशः राग यायचा, क्रोध. गुरुजी सांगतात, भगवान सांगतात की बा राग नाही यायला पाहिजे, जी ज्या वेळेला प्रत्येक गोष्ट आणि ती ही काही क्षणाची जाईल निघून, परंतु त्यावेळेला एवढ्या जाणकारी नसली, आपल्याकडे काही प्रशिक्षण नव्हतं, काही नव्हतं. शिबिर कधी झालं आठवतं? पहिलं शिबिर 15 नोव्हेंबर 2007 ला. आणि त्यावेळेला एक बालवाडी सारखं समजा थोडंसं शिबिर, परंतु अक्षरशः एक आदर्श मिळण्यासारखं शिबिर मला ते झालं. आणि आतापर्यंत किती शिबिर झाले? आतापर्यंत माझे 10 दिवसाचे कम्प्लीट 12 शिबिर झाले. आणि 10 दिवसाच्या 8 सेवा मी केल्या. कारण शिबिरचं एकच माध्यम का, आपल्याला जो धम्माचा मेडिटेशनचा जो आनंद भेटला, जो सुख भेटलं, हे प्रत्येकाला लावं, त्यासाठी आपण 8 सेवा दिल्या. आणि त्याच्यानंतर 20 दिवसाचं एक शिबिर केलं लॉंग कोर्स मधून, आणि सतीपाठान 2 झाली. असा विपश्यनेकडे वळण्याचा प्रयत्न. विपश्यना आणि श्रामणेर शिबिर याच्यामध्ये फरक वाटतो? खूप खूप फरक आहे. कारण श्रामणेर शिबिर मध्ये जसं मी अगोदर तुम्हाला दवाखान्याची गोष्ट सांगितली, ओपीडी, कारण ज्या वेळेला त्याची गरज आहे, प्रेरणा त्यापासूनच भेटते. श्रामणेर शिबिरची गरज आपल्याला, कारण श्रद्धा निर्माण होणे, त्याकडे वळणे, आणि आपल्याला ती प्रत्यक्ष माहिती होणं गरजेचं आहे. जर आपल्याला भगवान बुद्ध आणि बाबासाहेब दिसलेच नाही, कारण भगवंतांनी सांगितले की आपल्याला मूर्ती पूजा नकोय, बाबासाहेब सांगितलं मला पूजू नका, परंतु आपण जर कधी ते फोटो किंवा प्रतिमा आपल्या समोर ठेवल्याच नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीला काही समजणार नाही. त्यासाठी त्याची खूप गरज आहे. आणि श्रामणेरच्या माध्यमातून ती एक आपली सुत पर्दे, म्हणजे ज्या सुतपीठक, अभिधम्म पीठक, अशी 3 पीठक आहे, त्या माध्यमात आपल्याला त्याची गरज आहे. आणि तिथून फरक एवढा आहे की बाबा ज्या वेळेला हे असं आहे तसं आहे आपण ऐकून वाचून समजतो, परंतु ज्या वेळेला आपण विपश्यनेच्या माध्यमात गेलो तर ही गोष्ट ही अशी आहे, हे प्रत्यक्ष, जसं आपण चहा पितोय, चहा पिल्यानंतर चहा गोड आहे हे सांगतो समोरचा माणूस, गोड असतो हे प्रत्येकाला माहिती, साखर गोड चाकली म्हणजे गोड होते कुठली वस्तू. परंतु ज्या वेळेला आपण 3 व्यक्ती एकत्र बसलेलो आहे,
परंतु तिघांच्या चवीमध्ये फरक असतो. जी आपल्या जिभेवरती चव असते, कोणाला कमी साखर लागते, कोणाला जास्त. आता एका ठिकाणी चहा बनला, मी म्हणतो खूप सुंदर चहा झाला, खूप गोड लागला, परंतु समजा तुमच्यासारख्या एका कमी पाहिजे, नाही काय राव खूप गोड बेकार चहा वाटतो. प्रत्येकाचे अनुभव म्हणून विपश्यना प्रत्यक्ष अनुभव, आणि त्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला आपण अनुभवात आपल्या शरीराला बघतोय आणि त्याच्यामध्ये ज्या व्याधी आहे अक्षरशः त्यातला आपण काढू शकतो. कारण नॉर्मल जे डॉक्टरकडे जातो आपण आणि आजार निदान करतो, आणि भगवंताने सांगितल्याप्रमाणे खरोखर त्यातून निश्चितच लाभ होतो. आणि तुम्ही ह्या माध्यमात जायचं नाही किंवा आपला आजार बरा होतो किंवा आपली नशापाता सुटते, हे माध्यम कधीच ठेवायचं नाही. ही असं आहे नित्य, कुठलंही निस्वार्थीपणा. विपश्यना म्हणजे आता विपश्यनाचे बरेचसे प्रकार बघायला मिळतात, की भिक्खू संघाची पण विपश्यना आहे, आणि असे बरेचसे त्रयस्थ व्यक्ती आहेत की ते पण विपश्यना शिकवतात. त्याच्यातली खरी विपश्यना जी शिकवणारे आहेत ती खरी विपश्यना कुठली? खरी विपश्यना सांगायची म्हणजे प्रत्यक्ष. कारण भगवान बुद्धापासून गुरु शिष्य परंपरेना जे समोर आलं, कारण बनते लाडे किंवा सयाजी सयाजी तावजी, ह्या म्हणजे प्रत्यक्ष ज्या वेळेला ह्या विपश्यनेमध्ये टीचर असतील त्यांना सुद्धा मिक्सिंग करायचा अधिकार नाही. आणि या प्रत्यक्ष विद्येमध्ये जी आता सध्याच्या सत्यनारायणजी गोयंकांच्या माध्यमातून आपल्याकडे पोहोचलेली विद्या आहे, ही तर मी प्रत्यक्ष मानू शकतो आणि हीच खरी. आणि भिक्षू संघाचे आहे, परंतु त्यात आपला जो बोलण्याचा किंवा बघण्याचा विषय, कारण ज्यावेळी पेशंट जातो आपण, जो एनर्जी असतो आपले, जे चित्त, जे भगवंताने जे प्रत्यक्ष अनुभव घेतले, जे भटकणारे चित्त आणि अंतरचित्त यांचं एकत्रीकरण करणं, कारण विपश्यना खरी. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, विपश्यनाचार्य कल्याण मित्र गोयंका गुरुजी यांनी जी विपश्यना आहे ती ब्रह्मदेशातून